कस तर बघ जसं आहे तसं. आता माझं गाव तुम्हाला सांगतो, स्मार्ट विलेजच्या मी जाण्यासाठी खूप आतुर होतो, पण स्मार्ट विलेजच्या आधी मला खूप अडचणींना मागं ठेवून मी गाडीला समोर नेत होतो. तुम्हाला म्हणून सांगतो, गाव हा आमचा विकासाच्या मार्गाने वळत होता आणि मी माझ्या गावाच्या मार्गाने वळत होतो. मला एक प्रश्न पडला, गाववाले एवढे कसे सुधारले बाय, आतापर्यंत ड्रम कोणी उचलून कसा नाही नेला? हाच मला प्रश्नाचं उत्तर असेल तर सांगून टाका तुम्ही कमेंटमध्ये. त्या डांबरीकरणामध्ये फक्त एकच नुकसान झालं, ज्या शेणखतामध्ये रेती मिक्स झाली. असं काही होऊ शकते का बरं? आता मी डबा घेऊन जाताना दिसतो, विचार वाईट नको ठेवा मनात, मी डब्बा या कामासाठी नेतो, झाडं लावण्यासाठी. एका पुडीत वेगवेगळ्या रंगाचे फुलाचे असे बिया होत्या, त्यासाठी लावण्यासाठी मी घर शेजारीला बोलवलं. तिचे हात कोमल होते, मी माझ्या आपल्या रटा हाताने लावलं असतं ते झाड मेलं असतं का वाचलं असतं मलाच ठाऊक नाही. तुम्हाला का दाखवलं असतं मग मी? आमची मॅडम जरा हुशारच होती, तिने पहिले बिया टाकल्या, मग त्या मातीला सावरत बसली. त्याच्यामुळे अर्ध्या बिया फेकण्यातच गेल्या असं वाटलं. मग हळूचकर कोमल हाताने पाणी टाकलं. तुम्हाला म्हणून सांगतो, बकेट खालून फुटलं नसतं आणि पाणी हे वरच साचून गेलं. आज मला शेतात नेलं म्हणजे वावरात कामानं नेलं होतं बरं. तुरीच्या शेंगा तोडायच्या होत्या. कोणासाठी? मामासाठी न्यायचे म्हणलं तर किती तुम्हाला वाटत असेल खायला किती गोड लागते, पण तोडायला किती मेहनत लागते ते मला कळलं. आपला विषय पण BSc ॲग्री होता म्हणून आपण या विषयाकडे वळलो आणि शेंगा तोडून दिल्या घरच्यांना. तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या प्रांतातून कोणतरी लोक जात होते, मी त्यांना तेव्हा शिवा देणार असतो, पण जाऊ दे म्हटलं, आपण बाहेरून आलो, पहिलं शिवा दिलं तर आपली इमेज बरोबर नाही राहील गावामध्ये. एवढा शिकून आला का कामानं? एवढ्या शेंगा तोडल्या, आणखी बकेट भरत झाल्या, आणखी एक पिशवी भरून होती. कोणासाठी? मामाच्या गावाला द्यायचं म्हटलं तर भरपूर द्यावं लागते. सनसेट म्हणजे सनडाऊन हा अतिशय सुंदर होता वावरातला. तुम्हाला म्हणून सांगतो, हे आमच्या माणसाची बाटल कशाची? पाणी प्यायची. आणि हा आमचा माणूस बघा, तो खर्रा खात आहे. तेव्हा आता का मी का मागणार होतं का बरं? हरुस्कन लपवला बरं. तुम्हाला म्हणून सांगतो, असा आहे आता माणूस आमचा, खूप गोळ्या बरं त्याला का पता. आमच्या गावातल्या पोरांची बरं ड्रीम बाईक कोणती? तुमची निंजा कावासाकी बसतं, आमची हे किती सुंदर आहे बघा. टपरं टुपरं नसतं, पण रोड अतिशय सुंदर असतं म्हणून.